तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या थेट कोकणातून, स्वर्गनगरीतून. तर मी आलो आहे गावाला आणि आज मुंबईत निघायचा प्लॅन आहे संध्याकाळी ट्रॅव्हल्सनं. तर आजच्या दिवसाचा आज छोटासा ब्लॉग असणार आहे. तर सकाळ तर झाली होती, सकाळपासून काय व्हिडिओ बनवायला भेटली नाही. सकाळी उठलो, लवकरच उठलो, पाणी वगैरे घातलं झाडांना माडामध्ये नेऊन आणि त्याच्यानंतर घरीच होतो. आता संध्याकाळी घरी संध्याकाळी आता मुंबईत निघायचं आहे म्हणून देवपूजा वगैरे पण केली आणि आता आहे घरी. आता जरा बघूया, जरा फेरफटका मारून येऊया. तर तुम्हीसुद्धा आपल्यासोबत बनून राहा. चला एक कोकणचा फेरफटका मारून येऊया आपण आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मी कोकणचं मुंबईकर कियान यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. लेट्स गो. तर आमचं अनुष्का बाया इकडं चुलीवर भाकऱ्या वाटते, चुलीवर भाकऱ्या वाटते, इकडं चपात्या. गावची मजाच वेगळी असते. आमच्या बाया यंदा 10वीला आहे. लय अभ्यास करते बाबा जोर लावून. आता बघूया किती 90% पाडते की 100% ते समजेल. जरा तोंडवर कर बघूया तुझा. कितवीला आहे बाबू तू? कितवीला आहे? कितवीला आहे? हा, कितवीला आहे? पहिलीला. हा, काय रे? का पहिलीला आहे? कितवीला आहे सांग, कितवीला आहे? नाव सांग तुझा, नाव बोल. पप्पाचं नाव सांग. हा, पहिलीला. अच्छा पहिलीला. नाव काय तुझं? नाव काय? पप्पाचं नाव? हा, पप्पाचं नाव अप्पा. नाही, दीपक कांबळे. हा, दीपक कांबळे. दीपक कांबळे काय रे? हा, लादला तू. पप्पाचं नाव काय? दीपक कांबळे. हा, आयुष दीपक कांबळे. काय बोल? आयुष कांबळे ना, आयुष दीपक कांबळे. दीपक कांबळे. आणि आता तू पहिलीला गेला. पहिलीला जाणार आहे ना? बाय, अजून गेला असता ना. अंगणवाडी जात नाही ना? घरातच ना अंगणवाडी तुझी? मग गावात आहे. मग तू नाही जात ना? जातोस? जातो नाही जात ना? आपली घरातच अंगणवाडी, आपली लांब घर आहे ना. सोडायला येतो बाय असला. आपली लांब घर आहे ना, घरातच आपली अंगणवाडी. पप्पाच कधी आलं होतं? आलं होतं? मुंबईत गेलं परत? चला जरा घराचं काम चालू आहे, तिकडे जाऊया. इकडे मामा आहेत आमचे, घराचं काम करतायत मिस्त्री. हा, कोण नाही या मटेरियल बनवतो. या तुम्ही पण या मटेरियल बनवायला. कोणाला जॉब नसेल मुंबईत ना तर इकडे घराचे काम करायला या आमच्याकडे. घराची कामं चालू आहे इकडे. गावाला खूप स्कोप आहे घराच्या कामाला. फक्त तुम्हाला एवढंच फाड्या उचलायला लागतील, रेती बनवायला लागेल, माल. बाकी सगळं असतात इकडे मिस्त्री, पण तुम्हाला ते करावं लागणार. इकडे मामा काम चालू आहे, इकडे शिडीचं काम चालू आहे. काय इथे करताय? अच्छा, बीम टाकताय. सेंट्रिंग चालू आहे. आजी आमची सुपाऱ्या फोडते इकडं बसून बसून आडकीत त्यानं. हो या, सुपारी खायला या. तेव्हा तर खुर्चीवर बसून खातात आवा नाही.
सुपारी खायला या अडकीत त्यांना आजी सुपारी फोडते. इकडे बाबा झोपलेत खुर्चीवर बसून बसून. तर झोप आली. झोप आली त्यांना. इकडे जास्वंदीवर फुलं बघा किती भारी लागलीत. मस्त. आलू इकडे काजू. काय नाही सकाळी नाश्ता केला. बघा इकडे काजू आहेत. काजूला मोहर भरपूर आला आहे. काजूला इकडे मोहर भरपूर आला आहे. आता हे बहुतेक मार्चपर्यंत मस्तपैकी इकडे काजू तयार होणार. मार्चमध्ये यायला पाहिजे शिमग्यात एकदा गावाला काजू चोरायला. काजू चोरायला यायला पाहिजे आता. या पार्टनर आहे माझ्यासोबत. या या. हे बघा इकडे हा आंबा लागणार आहे आणि याच्यावर थोडा थोडा आला आहे. आणि या बघा छोट्या 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 कैऱ्या लागतात. या बघा छोट्या छोट्या कैऱ्या आहेत इकडे. आताच लागत आहेत. अजून लागलेत नाही कैऱ्या. लागले असते तर आणले असते तोडून हे तुमच्यासाठी. मुंबईत येताना आणले असते लागले असते तरी पण अजून याला टाईम जाणार. एक कमीत कमी हे 15-20 दिवस तरी जाणार यांच्यासाठी. म्हणजे शक्यतो फेब्रुवारी मार्चमध्ये चांगल्या होतील कैऱ्या. या मजा वाटते त्याला. आज त्याच्यासोबत मी आहे फिरायला. ते एकटाच असतो बिचारा घरात आमच्या वाडीत. पहिल्यान इकडे आम्ही ज्यावेळी मराठी शाळेत हायस्कूलला होतो ना त्यावेळी इकडे एवढं जंगल नसायचं. म्हणजे घराशेजारी पण एवढं जंगल नसायचं. पण आता कसं झालं आहे गवत वगैरे शेती कमी झाली गावी. आणि शेती कमी असल्यामुळे कोण जास्त हे गवत वगैरे काढत नाही. नाहीतर मग गुरं पण नाही. त्याच्यामुळे गवत एवढं वाढतं पण खायला गुरं नसल्या कारणाने गवत पण तसंच राहतं. आणि मग शेती कमी असल्या कारणाने शेतीला पण गवत लागतंच. ते पण कोण काढत नाही. मग ते तसं राहतं. त्याच्यामुळे आता घराशेजारी पण असं जवळपास जंगल व्हायला लागलं आहे. गवत वगैरे खूप असं. हे बघा इकडे भेकरा येऊन गेला आहे. हे बघा भेकऱ्याचे लेंडे आहेत. भेकरा आणि ह्या लेटेस्टच आहेत भेकऱ्याचे लेंडे. आणि ह्या बघा इथे पण आहे. म्हणजे ह्या साईडला येतच का. हा बघा खेळायला लागलाय बघा. हे आमच्याकडे इकडे घराशेजारीच म्हणजे थोडं घराच्या बाजूलाच इकडे झाड आहे उंच. ह्या झाडावर आहे ना पोपट असतात. म्हणजे पोपट पिल्लं अंडी वगैरे घालतात. इकडे आहे पोपटांच्या डोल्या आहेत इकडे. त्याच्यामुळे ह्या झाडावरती असतात पोपट. गेल्या वर्षी मार्चमध्ये आलो होतो मी. तेव्हा पण होते या झाडावरती. पण कोणी एवढे जास्त चढत नाही आम्ही काही काढत नाही. पण आहे तिकडे पोपट असतात. इकडे ओवलीच्या झाडावर आलो होतो. पण ओवलीच्या झाडावर ओवलत नाही. एक ओवल आहे फक्त पिकलेल्यावरती. आत्ताच्या पोरांना ओवलीचं झाड म्हणजे काय ओवला म्हणजे काय ते माहीत पण नसेल. आणि आताची पोरं काय मोबाईलमध्ये गुंतलेले. आम्ही तेव्हा आमच्या वेळी मराठी शाळेत वगैरे असताना आम्ही भेंडी यायचो. शाळेतने आलो की आलं भेंडी ओवलीवर चला, चिंचेवर चला, परत बिबे कोणाला माहीत आहे बिब्याची बोंड तिकडे चला, आवल्यावर चला.
हेच असायचं आमच्या वेळी, आम्ही ज्यावेळी शाळेतून यायचो त्यावेळी असं असायचं. आताच्या पोरांना काय नाही, माहिती पण नाही आताच्या पोरांना. किंवा ओली म्हणजे काय, काजूच्या बिब्याची बोंड, काजूची बोंड बऱ्याच जणांना माहिती आहे, आंबेनी बऱ्याच जणांना माहिती आहे. पण बिब्याची बोंड, बिब्याचं झाड असतं ते बिब्याची बोंड, आवळे, चिंचा, परत हे सगळं काय पोरांना माहीत पण नसेल आत्ताच्या. बघा फिरत आलो आहे खाली, रस्त्यावर आलो आहे, आमच्या रस्त्याच्या इकडे ह्या वरच्या साईडला इकडे आमची घरं आहेत, तिकडे समोर तिकडे वरती घरं आहेत. आणि इकडे खाली आलो आहे मी जरा, इकडे आमची पाण्याची बोरवेल आहे पुढे. हे बघा, हे आमची इकडे बोरवेल आहे. हा इकडे सरळ आमच्याकडे मार्केटमध्ये तिकडे रोड जातो आपल्यालीत, आणि हा इकडे वरती आमच्या घराकडे रोड जातो. आणि हा इकडे खाली तांबड, बाबर, तवसाळ इकडे रोड जातो. हा हे बघा, असा आहे आमच्याकडचा निसर्ग. जाऊया जरा बोरिंगच्या इथे जाऊया. सोलार छत्री, सोलार इलेक्ट्रिक. डायरेक्ट आमच्या इथे बोरिंगवरून पाणी घरी गेलं आहे, नळपाणी योजना. त्याच्यामुळे बोरिंगवर जास्त कोणी येत नाही आता बोरवेलच्या इकडे. बोरवेलच्या इथे आम्ही पहिल्यांदा दोन्ही पाडले होते. दोन्ही म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी आम्ही इकडे ओढायचो, पाणी इथनं पाणी आतमध्ये जायचं, इकडनं मग त्याच्यामध्ये जायचं आणि तिकडे खाली अडवायचं पाणी. मग ह्याच्यामध्ये पाणी साचवायचो आणि मग गुरं यायची. दुपारी गुरं वगैरे आणली की मग इथे येऊन गुरं पाणी प्यायची आणि मग इकडून सरळ घरी जायची इकडे वरती. पण आत्ता काय झालं आहे, ती दोन्हीत पाणी का नाही, कारण आता ज्यावेळी आम्ही दोन्ही बनवली त्यावेळी आमच्या वाडीत कमीत कमी 4 ते 5-6 घरात, 4-5 घरात आमच्याकडे 25 ते 30 गुरं होती त्यावेळी. आणि आता जास्त तेवढी गुरंच आहेत नाही, आता 2 घरातच गुरं आहेत, ती पण किती 7-8 असतील बस, तेवढीच. त्याच्यावरती जास्त गुरं नाहीत. त्याच्यामुळे आता जी पण गुरं आहेत ती कोण सगळी घरातच आपापले पाणी पाजतात, इकडे कोण खाली घेऊन येत नाही, असं झालं. पोर गेलो होतो बोराना आमच्याकडचं कर्ध्यात, सनगरेवाडीत सायकल घेऊन. आहे बघा इकडे बोरा आणली नाही, काय एवढी नको, थांब मी 4-5 घेतो. तुला काय करायची आहे बस. वेगळा बोरा आणली नाही, इकडे सायकल घेऊन गेले. पंप पण आयला, कोणाची पंक्चर होती का रे सायकल, मग असं सोबत घेऊन गेलात. भारी आहे काम तुमचं. इकडे मसाल्याची पानं काढायला आलं. आज आहे ना, होय. हा इथे ठेव आलो, आलो. आज आहे ना झाड, हा आलो आहे. मसाल्याची पानं काढायला आलोय, अख्ख्या मसाल्याची. कढीपत्ता पण काढायचा आहे. हा पानं काढली आता गरम मसाल्याची. आता कढीपत्त्यावर जाऊया. कढीपत्त्याची पानं न्यायला आलो आहे. बघा इकडे कढीपत्त्याचं झाड आहे. गावी आल्यावर गावावरनं काय नाही काहीतरी घेऊन जायचं, असंच नाही जायचं कधी पण. शेवटी आपण कोकणकर आहोत. मग इकडनं नेतो कढीपत्त्याची पानं. मग अशी मसाल्याची पानं काढलीत, आता कढीपत्त्याची पानं नेतो. कैऱ्या बघायला गेलो होतो पण कैऱ्या नाही कुठे भेटल्या आज. थोडीशी फाट्याची भारी बांधली, फाट्याची भारी बांधली. आता या आजीला घेऊन जातो घरात, आजी तरी त्याच्यावर जेवण बनवेल. चला जातो आता घरात. कढीपत्त्याची पानं काढली इकडे, कढीपत्ता तिथनं घरात जातो. काल बघा मला लागलं भेंडी, इकडे माडावर चढलो होतो, एवढं लागलं आहे, घास फुटले भेंडी. हे हाताला पण लागलं आहे. हे बघा इकडे भेंडी
सवय नाही ना आपल्याला कधी. ते पण चढलो होतो भेंडी, ह्या नारळावर चढलो होतो इकडे वरती समोर. ह्या नारळावर चढलो होतो एवढा वरती. म्हटलं बघूया त्याला, आपल्याला सवय बरेच दिवस मोडते ना, आपण मुंबईत असतो तर सवय मोडते. पण ट्राय करून बघितलं कुठपर्यंत जातो. पण वरपर्यंत गेलो होतो एकदम. नंतर येताना जाताना चढताना चढलो बरोबर, पण येताना फाटली, जाम उदास झाले. मग भेंडी सरकत सरकत खाली आलो ना तर ते हाताला लागले आहे ना. तर सगळे आले इकडे. बघा इकडे आता याला थंडी लागते. आता याला थंडी लागते दुपारची. टोपरो स्वेटर वगैरे घालून चाललाय. हा हा बघा, हा बघायला सुचतोय. ऐक बारका बारका ऐक लपतंय. चला मित्रांनो, दुपारी जेवलो, त्याच्यानंतर झोपलो जरा. आता उठलो 3:30ला आणि आता मुंबईत येण्याच्या परतीच्या प्रवासाची तयारी चालू. निघालो ऑलमोस्ट. इकडे आमची आजीबाई आहे, चुलीशी बसलोय, चहा घेतोय. खरंच ही मोमेंट असते ना मुंबईत येण्याची, खूप बेकार. बेकार म्हणजे लईच बेकार, लई बेकार मोमेंट. येऊच वाटत नाही, मनच करत नाही मुंबईत जायचं इथनं गावाला आलात की. आणि तसंच आता माझं झालं आहे. 4-3:30ला उठलो आहे झोपून, अजूनपर्यंत रेंगाळतो नुसता, निघू की नको, निघू की नको, निघू की नको. आता इकडे चहा घ्यायला बसलो आहे. आता काय करणार, मजबुरी आपली, यावं लागतं मुंबईत. ठीक आहे, आता निघतो इकडनं. पण लय सॅड मोमेंट, बेकार. मुंबईत गावाला येताना एकदम चेहऱ्यावर आनंद असतो नाही, पण मुंबईत जाताना लय बेकार. तर मी येतो आता. चलो गाईज, चला घेतला, चला बाय 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 बाय. इकडे बाय बाय, इकडे टाटा करा. चल आजी, तू येऊ नको आता. बाय. काळजी घे, चला. हां हां, येतो परत लवकरच. चला. हा, शिमग्याला येतो. चला बाय बाय. चल बाय बाय. हो हो, सांगतो सगळ्यांना विचारलं म्हणून. हां चला. चला मित्रांनो, पुन्हा मुंबईच्या प्रवासाला. आणि खूप वाईट वाटतंय की पुन्हा मी मुंबईत निघतोय. हा बघा, हा झाडावर वानर बघा उप उप करतोय. बघा बघा, कोणता वानर आहे बघा. आलो मित्रांनो खाली वाडीत. हे बघा, पोचलोय स्टॉपवरती आमच्या इथे, जिथे ट्रॅव्हल्स लागतात तिथे. हे बघा, इथे ट्रॅव्हल्स आहे, दशभुज लक्ष्मी गणेश. आज दोन्ही पण आहे मुंबईसाठी. गावावरनं निघतो आता, भेटू आता पुन्हा मुंबई. चला मित्रांनो, गाडी आमच्या इथनं सुट्टी म्हणून खाली आहे. तर पोचलो इकडे वेळमला, आणि इकडे सुद्धा सीट भरले जातात वेळमला. आणि इथला एक वडापाव आहे, वडापावचं दुकान, तर ते खूप फेमस आहे. इथला वडापाव खूप भारी लागतो वेळमचा. तर मी बसलोय पुढे केबिनला. मला केबिनला बसायला असंही आवडतं. माझी सीट बुकिंग होती तरीसुद्धा मी केबिनला बसलोय, कारण माझी सीट एका लेडीजला दिली, कारण तिला सीट नव्हती म्हणून मी दिली सीट तिला. आणि मी केबिनला बसलो इकडे पुढे. आणि ड्रायव्हर पण आज एकटंच आहे या गाडीवर, त्याच्यामुळे थोडंफार क्लिनरचं काम मी बघतो आहे आज इकडे. आणि म्हणून मी असंच बसलो आहे आज केबिनला. आणि चला आता इकडे आम्ही कशिडी बोगद्यात पोचलो आहे. आणि आता मुंबईत ऑलमोस्ट मुंबईकडे
वळतोय. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.